साखरपा कोल्हापूर महामार्गाचं काम चालू आहे. त्या कामावरून हा डंपर बाहेर निघाला आहे आणि त्याच्या पाठीमागचं हे बघा काय प्रकार आहे हा. आणि हे जर खड्ड्यामध्ये निघून पडलं, मागणे येणारा टू व्हीलरवाला, शेजारून जाणारी माणसे, लहान मुले जर यांच्यावर पडलं तर या अपघाताची जबाबदारी ते ठेकेदार घेतील का? त्यांच्या गाड्या आहेत, हे बघा, ही अशी माणसं बाजूला थांबलेत. आणि जर असा प्रकार हा होत असेल तर भाई मग दुर्घटना व्हायची शक्यता जास्तच आहे ना. किती लोकांची निष्काळजी पण आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवाची किंमत नाही आहे. त्यामुळे असे प्रकार चालू असतात. थोडेसे पैसे देऊन अधिकाऱ्यांची तोंड बंद केली की मग आपण देशामध्ये, भारतात, महाराष्ट्रात, रत्नागिरी जिल्ह्यात काहीही करू शकतो, हा गैरसमज आहे. पहा, बाजारपेठेतून चालला हा डंपर आणि हा डंपर फक्त एकाच साईडच्या कडीवरती अवलंबून आहे. जर तो पडला तर किती मोठं नुकसान होऊ शकते, किती हानी होऊ शकते. ना त्या डंपरला नंबर प्लेट आहे, ना त्याला डेंजर लाईट चालू आहेत. आणि बघा काय परिस्थिती आहे त्याला. एक मिनिट, आता जरा जाऊया पुढे, बघूया काय म्हणतोय. गाडी आहे तो कैसे लेके आया तू गाड़ी यहाँ पे? खराब हो गया। कौन बोला यहाँ पे गिर जाएगा किसी के ऊपर? कौन जिम्मेदार है इसका? वहाँ रुकना आगे, तू उसको करना सीधा, फिर जाना आगे. इस तरह जाना नहीं, तू नहीं जाना है ऐसे. मुझे नहीं मालूम है, तो ऐसे नहीं जाना. रास्ता बंद, गाड़ी रोक रहा तू क्यों कर रहा है? साइड में रोक रहे हैं. रोक साइड में. ये बच्चे जा रहे, अगर गिर गया बच्चों के ऊपर फिर कोई पूछने वाला नहीं है. रे चुकीचं निदर्शनास आलं ना, तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही बोललं नाही तर हे असंच चालणार आहे. आणि जर खरोखर ती गोष्ट चुकीची आहे तर समोरचा माणूस तुमची गोष्ट ऐकतोच. हा प्रकार तुम्ही बघितला ना, दाभोळेमधील आहे प्रकार हा. रवी इन्फ्रांचा ट्रक आहे हा आणि असाच चालला आहे. हा बघा, याचा नंबर आहे RJ27 आहे. इधर लगा, RJ27 राजस्थानचा हा डंपर आहे, टाटाचा. आणि हे किती बाहेर निघाले बघा. बारकी बारकी पोरं रस्त्याला चालत आहेत. याला काही काळजी नाही. मला म्हणते मी काय करू, माझी नोकरी आहे. बघूया काय म्हणतात ती. क्यों रोका है तेरे को भाई? क्यों रोका है? फलका निकल गया और वो गिर जाएगा, किसी को क्या हो जाएगा, मर जाएगा ना आदमी. गाँव वाला दिखा रहा है क्या तू रोका है? परवाना अजिबात आहे. हाँ